ही थेट दृश्य आपण पाहतोय। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं पार्थिव हे आता कुटुंबियांना सोपवण्यात येत आहे। अहमदाबाद मधल्या या दुर्घटनेमध्ये विमान दुर्घटनेमध्ये विजय रुपाणी यांचं निधन झालेलं आहे। आज विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। विजय रुपाणी यांचं हे पार्थिव विमान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 275 जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। खरं तर विजय रुपाणी म्हणजे गुजरातमधील एक आश्वासक चेहरा। विद्यार्थी दशेपासूनच ते समाजकार्यात सक्रिय होते। कुटुंबीय त्यांचे अक्षरशः या ठिकाणी भावूक झालेले आहेत। पुष्पचक्र अर्पण करून त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहण्यात येते। आपल्या मुलीला भेटण्याकरता म्हणून ते लंडनला निघालेले होते। एअर इंडियाच्या AI-171 या बोईंग ड्रीम लाइनर या विमानातून आणि त्याच वेळी ही विमान दुर्घटना घडली। अहमदाबादमधल्या मिलानी नगर परिसरात हे विमान क्रॅश झालं आणि यात 275 नागरिकांचा मृत्यू झालाय। त्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं देखील निधन झालेलं आहे। विजय रुपाणी यांच्या पत्नी अतिशय भावूक झालेल्या आहेत। काळानं अक्षरशः घाला घातलेला आहे। विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळच्या दरम्यान शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।